नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही आगामी काळामध्ये टीईटी एक्झाम होणार आहे, त्यासाठी आपण बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासत आहोत. तर त्यामध्ये आजचं आपलं हे 5वं लेक्चर आहे. बालमानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा बालमानसशास्त्र या विषयामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न टीईटीच्या पेपरमध्ये विचारले जातात आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, त्याचबरोबर जे काही आपण अभ्यासाला सुरुवात करतो म्हणजे बालमानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर आपण काय नेमकं अभ्यासायला पाहिजे हे आपण सांगितलेलं आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे की टीईटीच्या पेपरमध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत आणि त्याच प्रश्नाचं अनालिसिस आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचं आहे. बघा, कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना आपल्याकडे पीवायक्यू आणि त्या एक्झाम मध्ये विचारलेले जे काही मागील वर्षी प्रश्न असतात ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण जर आपण ते क्वेश्चन पेपर अनालिसिस केले तर त्यावरून आपल्याला अभ्यासाला एक दिशा मिळते. म्हणजे कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपल्या लक्षात येतं. बघा, तयारी करत असताना पीवायक्यू प्लस सिलेबस हे दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला एक मार्ग अभ्यासाला मिळत नाही. म्हणजे आपण पीवायक्यू जर पाहिले, वाचले आणि त्याचं जर अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की नेमकं कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आणि जास्त फोकस कुठल्या टॉपिकला करायला पाहिजे. म्हणजे आपण काय अभ्यासलं म्हणजे आपल्याला मार्क मिळतील याचं ज्ञान आपल्याला होतं कशाच्या साह्याने, तर आपण जेव्हा पीवायक्यूचा अभ्यास करतो तेव्हा. तर आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला बालमानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचा अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच्या पेपरमध्ये पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल तर दोन्ही पेपरमध्ये बालमानसशास्त्र या विषयाला सारखंच वेटेज आहे. म्हणजे 30 गुण आहेत आपल्याला बालमानसशास्त्र या विषयामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर बालमानसशास्त्र या विषयाचं आपल्याला नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण भावी शिक्षक आहोत आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने टीचिंग करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण शिकवायला पाहिजे, विकास बालकांचा कशा पद्धतीने होतो, कुठल्या म्हणजे पहिला वर्ग असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, जे काही 1ली ते 8वी पर्यंत विद्यार्थी असतात, बालक असतात, त्यांचे जे काही विकासाच्या अवस्था आहेत याचं ज्ञान शिक्षकाला असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला ते विद्यार्थी काय करायचे असतात, घडवायचे असतात आणि ती प्रोसेस होत असताना ती कुठल्या अवस्थेमध्ये आहेत हे त्या शिक्षकाला माहिती असणं महत्वाचं आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाठीमागच्या टीईटीचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचे बालमानसशास्त्र या विषयावर प्रश्न विचारलेले आहेत याचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला तर बघू. तुम्हाला जर बालमानसशास्त्र या विषयाची बॅच परचेस करायची असेल तर 1299 अशी त्या बॅचची फीस आहे. पण सध्या ऑफर मध्ये तुम्हाला 999 रुपयामध्येच ती बॅच मिळून जाणार आहे. आणि तुम्ही जर आमच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर हमखास तुम्हाला टीईटीच्या पेपरमध्ये यश मिळणार आहे. चला तर बघू. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्याचे मुख्य लक्षण कोणते? ऑप्शन दिलेले आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा, वर्गातील शांत वातावरण आणि वर्गातील सर्व विद्यार्थी महत्वाचे अध्ययन मुद्दे लिहून घेतात. बघा, जेव्हा एखादा शिक्षक काय करतो, अध्यापन करतो, पण ते अध्यापन केलेलं, आता आपल्याला शिक्षक जर बनायचं असेल तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, टीचिंग अँड लर्निंग. हे कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजे. अध्ययन आणि अध्यापन. आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा, की विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्याची मुख्य लक्षण कोणते आहे? आता आपण अध्यापन केलेलं आहे एखाद्या शिक्षकाने, पण ते विद्यार्थी प्रेरित झालेत का नाही त्या अध्यापनाने, तर ते कुठल्या लक्षणामधून विद्यार्थ्याच्या आपल्याला ते कळून येतं की विद्यार्थी आपल्या अध्यापनाने प्रेरित झालेले आहेत, मोटिवेट झालेले आहेत, आपण जे काही त्यांना शिकवलेलं आहे ते एक्झॅक्टली त्यांना समजलेलं आहे. तर हे आपल्याला कुठले लक्षण विद्यार्थ्यामध्ये दिसतात, तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती, म्हणजे वर्गात सर्व विद्यार्थी उपस्थित असतील म्हणजेच आपण शिकवलेलं जे काही अध्यापन केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी प्रेरित झालेत असं म्हणता येईल का? त्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणार, विद्यार्थ्यांनी जर शिक्षकाला प्रश्न विचारले तर याचा अर्थ असा होतो की त्या अध्यापनाने विद्यार्थी काय झालेले आहेत, प्रेरित झालेले आहेत, त्यांना जे काही शिकवलेलं आहे शिक्षकाने ते समजलेलं आहे. हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. त्यानंतर काय ऑप्शन दिलेले बघा, वर्गातील शांत वातावरण.
अध्यापन झाल्यानंतर जर वर्गात शांत वातावरण असेल तर आपण म्हणू शकत नाही की अध्यापनाने विद्यार्थी प्रेरित झालेले आहेत, म्हणून एवढं संयुक्तिक असं ते वाटत नाही. त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी महत्वाचे अध्ययन मुद्दे लिहून घेतात. हेही विद्यार्थ्यांचं काम आहे की महत्वाचं अध्ययन केल्यानंतर जे काही पॉइंट्स असतात ती लिहून घ्यायचे. म्हणजे हे चारही ऑप्शन विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ते बरोबर आहेत, पण त्यामध्ये संयुक्तिक असा पर्याय कोणता आहे तर विद्यार्थ्याकडून प्रश्न विचारणं. बघा, जेव्हा आपली टीचिंगची प्रोसेस म्हणजे अध्यापनाची प्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा आपल्याला विद्यार्थी प्रश्न विचारतात तेव्हा ते विद्यार्थ्यांचं मुख्य लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या चारही पर्यायामध्ये संयुक्तिक वाटणारा पर्याय म्हणजे 2 नंबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ब. तर बघा, अशा पद्धतीचे आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न विचारतात. ऍज अ टीचर म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने समजून घेतो किंवा आपल्याला विद्यार्थी समजला आहे का, किंवा आपण टीचिंग करत असताना कशा पद्धतीने टीचिंग केली पाहिजे, अध्यापनाची प्रोसेस काय आहे, अध्ययनाची प्रोसेस काय आहे, अध्यापन केल्यानंतर कितपत विद्यार्थ्यांना अध्ययन झालेलं आहे हे सुद्धा शिक्षकाच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला टीईटीच्या पेपरमध्ये विचारले जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षक विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जाणीवेचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो. आता शिक्षकाला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जाणीवेचा विकास करायचा आहे. तर काय करेल शिक्षक बघा, महान व्यक्तीची माहिती देऊन, वर्गात शिस्तप्रिय वातावरण ठेवून, स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारून. आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला योग्य किंवा संयुक्तिक वाटणारा पर्याय कोणता आहे तर बघा, काय दिलेलं आहे, महान व्यक्तीची जर माहिती शिक्षकाने विद्यार्थ्याला दिली तर सामाजिक जाणीवेचा विकास विद्यार्थ्यामध्ये होणार आहे का. त्यानंतर वर्गात शिस्तप्रिय जर वातावरण असेल तर त्यावरून सामाजिक जाणीवेचा विकास विद्यार्थ्यामध्ये होईल का. आणि स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून विद्यार्थ्यांशी गप्पा मारून, जर शिक्षकाने विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या तर विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार आहे का तर नाही. तर यामध्ये आपलं जे काही उत्तर आहे ते आहे स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून. म्हणजे शिक्षकाने स्वतःचं वर्तन कसं ठेवायला पाहिजे, आदर्श ठेवायला पाहिजे, तरच विद्यार्थ्यामध्ये काय होईल, सामाजिक जाणीवेचा विकास होईल. बघा, अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्या ठिकाणी आपण ऍज अ टीचर म्हणजे आपण शिक्षक आहोत आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून विद्यार्थ्यांच्या जे काही हिताचं असेल आपल्याला तो केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात की आपण शिक्षक आहोत आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला या ऑप्शन वरून काय करायचं असतं, जे संयुक्तिक वाटतं असा पर्याय निवडायचा असतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून. त्यानंतर नेक्स्ट बघा, शिक्षकाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे. शिक्षकाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे. आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा, वर्गात शिस्त ठेवणे, वर्गात वेळेवर येणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे, उत्तम भाषण करणे. आता शिक्षकाच्या दृष्टीने कोणती बाब महत्वाची आहे तर बघा, या 4 ऑप्शन पैकी संयुक्तिक वाटणारा पर्याय कोणता आहे, वर्गात शिस्त ठेवणे. ठीक आहे, वर्गात वेळेवर येणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे आणि उत्तम भाषण करणे. म्हणजे शिक्षकाने उत्तम भाषण केलं म्हणजेच काय होईल की शिक्षकाच्या दृष्टीने ते सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणता येईल का तर नाही. वर्गात शिस्त ठेवली म्हणजे सगळं काही व्यवस्थित असेल का शिक्षकाच्या दृष्टीने तर नाही. आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी ऑप्शन निवडत असताना की फक्त विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या हिताचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क म्हणजे 3 नंबर, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे. शिक्षकाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब कोणती असेल तर ती आहे विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवणे. विद्यार्थ्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सोडवणं हे काम कुणाचं आहे, शिक्षकाचं आहे. तर या 4ही पर्यायामध्ये सगळ्यात संयुक्तिक वाटणारा बेस्ट ऑप्शन जर कोणता असेल तर ते आहे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे. बघा, तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न जर सॉल्व्ह केले तर एक्झाम मध्ये सुद्धा असं त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आपला जो काही विचार आहेत ते आपल्याला येतात आणि त्यावेळेस सुद्धा आपले जे काही उत्तर आपण टिक केलेले आहेत ते सुद्धा आपले बरोबर येतीलच. त्यानंतर बघा, वर्गात अति सक्रिय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय कराल. बघा, ऍज अ टीचर आपण एक शिक्षक आहोत आणि काय करायला पाहिजे की वर्गात आपण शिकवत असताना जे अति सक्रिय त्याला काय म्हणतो आपण की
खूप हुशार अशी मुलं असतात ते 140 त्यांचा बुद्ध्यांक असतो, इंटेलिजन्स मुलं असतात. तर 120 140 म्हणजे अबोव्ह 100 बुद्ध्यांक ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असली पाहिजे की त्यामध्ये जे अति हुशार असतात, अति सक्रिय मुलं असतात, तर त्यांच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे? वर्गात पहिल्या बेंचवर त्याला बसविणे, वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे, त्याला मानसोपचार तज्ञ डॉक्टरकडे दाखवणे, त्याच्या पालकांना भेटणे. बघा, आपण एक शिक्षक आहोत, या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे? तर खूप हुशार मुलगा आहे, तो खूप चंट आहे, सक्रिय आहे, तर त्याला आपण पहिल्या बेंचवर बसवायला पाहिजे का? किंवा पूर्ण वर्गाचं नेतृत्व त्याच्याकडे द्यायला पाहिजे का? आणि त्याला मानसोपचार तज्ञ डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे का? म्हणजे तो तसे मुलं कसे असतात, खूप सक्रिय असतात, म्हणजे जे करू नको म्हटलं ते करतात, वर्गामध्ये हुशार पण असतात आणि आगाऊपणा पण करतात. तर अशा मुलांच्या बाबतीत आपण शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे? तर वर्गाचे नेतृत्व त्या मुलाकडे देऊन टाकले पाहिजे. म्हणजे एकतर तोही शांत होईल आणि आजूबाजूमध्ये वर्गामध्ये जे काही मित्र आहेत त्यांना सुद्धा तो काय करेल, शांत बसायला सांगेल किंवा त्याच्याकडे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते पूर्ण वर्गाला तो काय करेल, दाखवून देईल. म्हणजे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण ना त्याला पहिल्या बेंचवर बसवायला पाहिजे किंवा त्याला मानसोपचार तज्ञ डॉक्टरकडे पण नाही दाखवायला पाहिजे आणि त्यांच्या पालकांना सुद्धा आपण नाही भेटायला पाहिजे की तुमचा मुलगा कसा आहे, अति सक्रिय आहे म्हणून. तर आपण काय केलं पाहिजे? तर पूर्ण वर्गाचं नेतृत्व त्याच्याकडे दिलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला वर्गामध्ये मॉनिटर बनवलं पाहिजे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता अध्ययन अनुभव चांगला असतो? आता अध्ययन अनुभवावर विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवणे, तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती देणे, तज्ञ शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाणे, प्रतिस्पर्धा करत अध्ययन अनुभव घेणे. तर अध्ययन अनुभव म्हणजे कोणता चांगला आहे असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवणे हा अध्ययन अनुभव खूप चांगला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने होईल? मौखिक अभिव्यक्ती म्हणजे विद्यार्थी बोललं पाहिजे. तर काय केलं पाहिजे त्यासाठी? वादविवाद, सामूहिक चर्चा, नाटक आणि प्रश्न उत्तर. तर काय वाटतं उत्तर बरं? तर सामूहिक चर्चा जर केली तर विद्यार्थ्यांमध्ये काय होईल? मौखिक अभिव्यक्तीचा विकास होईल असं म्हणता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये जर त्यांनी काय केलं, सामूहिक चर्चा केली, बोलले, तर त्यांचं काय होईल? मौखिक जे काही त्यांचं नॉलेज आहे ते वाढेल किंवा त्यांचा विकास होईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ब, सामूहिक चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये मौखिक अभिव्यक्तीचा विकास होतो. त्यानंतर बघा, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकविण्यासाठी तुम्ही काय कराल? जर आपल्याला वर्गामध्ये एखादा नवीन पाठ्यघटक शिकवायचा आहे, नवीन पाठाला सुरुवात करायची आहे, तर आपण एक शिक्षक म्हणून काय करायला पाहिजे? विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणा करून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल, टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल, त्यांना शांत बसण्याची सूचना कराल, विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यासाठी सांगाल. काय वाटतं बरं? विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणायला पाहिजे आपण. नवीन जेव्हा आपल्याला एखादा घटक सुरू करायचा आहे तेव्हा, किंवा टीव्हीवर चित्रपटातील दृश्य आपण विद्यार्थ्यांना दाखवायला पाहिजे का त्यांना शांत बसण्याची सूचना करायला पाहिजे? विद्यार्थ्यांना शांत बसा अशी सूचना करायला पाहिजे का? तर नाही. जेव्हा आपल्याला नवीन घटक शिकवायचा आहे तेव्हा विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यासाठी आपण सांगायला पाहिजे. काय करायला पाहिजे? विद्यार्थ्यांना आपापसात म्हणजे एकमेकांमध्ये जो काही नवीन पाठ्यघटक आहे त्याच्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना चर्चा करायला सांगायला पाहिजे. म्हणजे त्यामधून सुद्धा त्यांचं काय होतं? मौखिक त्यांचा विकास होतो जेव्हा विद्यार्थी आपापसात चर्चा करतात. तर यामध्ये सुद्धा संयुक्तिक असा पर्याय आहे की बघा, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल, हे सुद्धा ठीक आहे, पण त्याही पेक्षा जास्त संयुक्तिक वाटणारं उत्तर आहे विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यासाठी. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना काय करायचंय? फ्री माइंड त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली पाहिजे. म्हणजे त्यांनी विचार त्यांचे काय होतात? अभिव्यक्त होतात. तर त्यासाठी आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे. बघा, अशाच पद्धतीचे प्रश्न असतात, 3-4 आपल्याला स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यामधून आपल्याला योग्य असं संयुक्तिक वाटणारा आपल्याला पर्याय निवडायचा असतो. तर आपण त्या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक्झाम हॉलमध्ये सुद्धा आपण ऍज अ टीचर म्हणजे एक शिक्षक आहोत आणि विद्यार्थी काय आहे? आपला केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने घडवायला पाहिजे असेच पॉझिटिव्ह विचार करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला अशा
पद्धतीचे उपयोजनात्मक प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, शिक्षकाच्या लोकतंत्रात्मक अध्ययन शैलीमुळे काय होईल बघा. शिक्षकाच्या लोकतंत्रात्मक अध्ययन शैलीमुळे विद्यार्थ्यांचे सामाजिकरण लवकर होते, विद्यार्थ्यांत लोकशाही मूल्य रुजतात, विद्यार्थी आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या जाणतात आणि वरील सर्व. शिक्षकाच्या लोकतंत्रात्मक अध्ययन शैलीमुळे म्हणजे शिक्षक कसा आहे की विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देतो, क्लासमध्ये बोलण्यासाठी असेल, प्रश्न विचारण्यासाठी असेल. अशी जर एखाद्या शिक्षकाची शैली असेल शिकवण्याची, तर त्यामुळे काय होईल बघा. काय वाटतात तुम्हाला? ऑप्शन दिलेले आहेत. एखादा शिक्षक आहे म्हणजे आपण एक शिक्षक आहोत असा आपण विचार करायचा आणि आपण विद्यार्थ्यांना काय करत आहोत, लोकतंत्रात्मक आपली अशी अध्ययन शैली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे वर्गामध्ये. विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारू शकतात, विद्यार्थी आपल्याला त्यांच्या अडचणी सांगू शकतात, त्यांची जी काही समस्या असेल ते आपल्या शिक्षकांसोबत शेअर करू शकतात. तर त्यामुळे काय होईल बघा, विद्यार्थ्यांचे सामाजिकरण लवकर होते. यस, विद्यार्थ्यांत लोकशाही मूल्य रुजतात, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या जाणतात. म्हणजे या ठिकाणी वरील तीनही पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. जेव्हा एखादा शिक्षक लोकतंत्रात्मक अध्ययन शैलीचा वापर करतो, विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पूर्णपणे बोलण्याचं, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतो, तेव्हा विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीचा विकास होतो. म्हणजे त्यांचं सामाजिकरण लवकर होते, त्यानंतर लोकशाही मूल्य त्या विद्यार्थ्यामध्ये रुजवली जातात आणि त्यानंतर विद्यार्थी जे काही त्यांचं कर्तव्य आहे, त्याची जबाबदारी आहे, त्याचं सुद्धा ज्ञान त्या विद्यार्थ्याला होतं. म्हणजे या ठिकाणी ई हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे वरील तीनही स्टेटमेंट विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत किंवा बरोबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्गातील एक मुलगा नेहमी आपल्या सहकार्याशी भांडतो, अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? बघा, आजचे जे काही सगळे क्वेश्चन आहेत ते आपण शिक्षक आहोत या दृष्टिकोनातूनच आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टीईटीच्या पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न उपयोजनात्मक भेटतात. म्हणजे बघायला मिळतील की आपण शिक्षक आहोत, म्हणजे आपण शिक्षक झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. आपली एक्झामच आहे शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे आपण त्यासाठी पात्र आहोत का शिक्षक होण्यासाठी, म्हणजे आपण शिक्षक झाल्यानंतर काय करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. शिक्षक झाल्यानंतर याचं ज्ञान शिक्षकाला असणं आवश्यक आहे. त्यासाठीच आपली ही टीचर एलिजिबिलिटी टेस्ट नावाची एक्झाम घेतली जाते की आपण शिक्षक होण्यासाठी पात्र आहोत का. आता वर्गामध्ये आपण असं समजायचं की आपण एक शिक्षक आहोत आणि वर्गामध्ये एक मुलगा काय करतो, तर आपल्या सहकार्याशी म्हणजे आपल्या मित्राशी नेहमी भांडतो. अशा वेळी शिक्षक म्हणून आपण काय करायला पाहिजे बघा. त्याच्या आई वडिलांना पत्र लिहाल, त्या मुलाचे नाव हाजरीपटावरून कमी कराल, त्याच्या भांडण्यामागील कारणे शोधून योग्य उपाय योजना कराल, त्याच्या सहकाऱ्यांना भांडखोर मुलांना धडा शिकवण्यास सांगाल. तर काय काम आहे बरं शिक्षकाचं? काय करायला पाहिजे? एखादा मुलगा त्याच्या मित्रासोबत वर्गामध्ये भांडण करत असेल तर आपण काय करायला पाहिजे? तर बघा, त्याच्या आई वडिलांना आपण पत्र लिहायला पाहिजे का की तुमचा मुलगा वर्गामध्ये काय करत आहे, भांडण करत आहे त्याच्या मित्रासोबत, असं त्याच्या आई वडिलांना सांगायला पाहिजे का? तर एक्झॅक्टली नाही. त्यानंतर त्या मुलाचे नाव आपण हाजरीपटावरून कमी करू शकतो का त्या ठिकाणी? नाही. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांना भांडखोर मुलांना धडा शिकवण्यास सांगाल, म्हणजे आपण त्याच्या मित्राला असं सांगू शकतो का की तू त्याला धडा शिकव, कशा पद्धतीने काय करायचं ते कर. आपण असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. तर त्याच्या भांडण्यामागील जे काही त्याची कारणे आहेत ती कारणे शोधून योग्य उपाय आणि योजना आपण त्या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून करायला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतात की उपयोजनात्मक म्हणजे आपण त्या ठिकाणी काय उपाय केला पाहिजे ऍज अ टीचर म्हणून, एक शिक्षक म्हणून. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रज्ञावान बालके ही. आता प्रज्ञावान बालके म्हणजे कोण? जे अति हुशार आहेत. तर ती बालके, त्यांच्या संदर्भात काही वाक्य दिलेली आहेत बघा. सामान्यतः शिक्षकांना नापसंत करतात, म्हणजे जी मुलं हुशार असतात ती शिक्षकांना नापसंत करतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर शारीरिक दृष्ट्या कमजोर असून सामाजिक आंतरक्रियेत मागे राहतात. आता जी मुलं प्रज्ञावान आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, ती मुलं शारीरिक दृष्ट्या कमजोर असतात का? म्हणजे हे बरोबर वाटतं का? तर नाही. शिक्षकांना नापसंत करतात का? तर नाही. त्यानंतर अभिरुचीनुसार कोणतेही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात, म्हणजे त्याच्या आवडीनुसार कुठल्याही क्षेत्रात
श्रेष्ठ कामगिरी ते करू शकतात, हेच असतं प्रज्ञावान बालकांचं गुण वैशिष्ट्य. त्यानंतर सामान्यतः शाळेत जाण्याचा कंटाळा करतात. तर एक्झॅक्टली नो. जे मुलं हुशार असतात ते शाळेत जाण्याचा कंटाळा कधीच करत नाहीत. म्हणजे हे सुद्धा जे काही ऑप्शन दिलेलं आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर, नुसार म्हणजे त्याच्या आवडीनुसार काय करेल ते कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ अशी कामगिरी करू शकतात. जे क्षेत्र त्याला आवडतं त्या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी काम करू शकतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. त्याच्या आवडीनुसार कुठल्याही क्षेत्रामध्ये तो काम करू शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न जे मुलं हुशार असतात त्यांच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर जे मुलं मतिमंद असतात त्यांच्या संदर्भात आपण ऍज अ टीचर एक शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे, जे मुलं अति सक्रिय असतात वर्गामध्ये आपल्या मित्रासोबत काय करतात, भांडण करतात, त्या मुलांच्या संदर्भात आपण शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न असं म्हटलं जातं त्याला, की उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे आपण कशा पद्धतीचा विचार करतो शिक्षक म्हणून, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघा, शेषावस्थेत बालक सर्वप्रथम कोणती क्रिया शिकतो? आता बघा, शेषावस्थेवर विचारलेला हा प्रश्न आहे. वाढ, विकास, विकासाच्या अवस्था, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, हा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण विकासावर एक पूर्ण लेक्चर घेतलेला आहे, की बालकाचा विकास कशा पद्धतीने होतो. त्याचबरोबर विकासाच्या अवस्था तुम्हाला पूर्ण वर्गीकरण मी सांगितलेलं आहे. आता हे शेषावस्थेवर विचारलेला प्रश्न आहे. तर काय विचारलेलं आहे, की बालक सर्वप्रथम कोणती क्रिया शिकतो? आता बघा, जन्मल्यानंतर 1 ते 2 आठवडे ती अवस्था कोणती असते, तर भ्रूणावस्था असते. त्यानंतर सुरू होते 2 आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंत शेषावस्था असते. तर या अवस्थेमधील बालक काय क्रिया करतो बघा, लेखन करू शकतो का 2 वर्षापर्यंत? नाही. वाचन करू शकतो का? नाही. त्यानंतर दिलेला आहे भाषा, म्हणजे त्याला पूर्णपणे 2 वर्षाच्या मुलाला सगळ्याच काही गोष्टी बोलता येतात का? भाषा शिकतो का तो लगेच? तर नाही. भाव प्रदर्शन, म्हणजे त्याला जे काही पाहिजे आहे तो ते प्रदर्शन करू शकतो. त्याचे जे काही भाव आहेत ते इतरांना सांगू शकतो आणि पण ते भाव पण समजू शकतो. म्हणजे ती कुठली क्रिया आहे शेषावस्थेतील बालक करू शकतो, तर ती म्हणजे भाव प्रदर्शन. ना तो लेखन करू शकत नाही, वाचन पण करू शकत नाही आणि आपण जी भाषा बोलतो ते पूर्ण भाषा त्याला त्या ठिकाणी 2 वर्षाच्या मुलाला बोलता सुद्धा येत नाही. तर त्याचं कोणती क्रिया आहे, तर ती आहे भाव प्रदर्शन. म्हणजे त्याला काय पाहिजे आहे हे तो सांगू शकतो. काय घ्यायचं आहे हात लावून, अशा पद्धतीचं भाव व्यक्त तो बालक करू शकतो. कुठला, तर शेषावस्थेमधील बालक. त्यानंतर बघा, खेळाच्या माध्यमातून बालकाचे सामाजिकरण अधिक होते. कारण बालकाला खेळताना कोणाचेही बंधन नसते. बालक खेळताना सांघिक भावना निर्माण होते. त्यानंतर खेळण्यासाठी बौद्धिक क्षमता लागतात. खेळ समाजासाठी असतात. बघा, खेळाच्या माध्यमातून बालकाचे सामाजिकरण होते, तर ते योग्य कारण काय आहे, कशामुळे होत असेल बालकाचं सामाजिकरण? बालकाला खेळताना कोणाचेही बंधन नसते. असं असतं का, जर शाळेत आपल्याला पीटीचा क्लास असेल, प्ले टाइमचा, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बंधन असते. म्हणजे टाइम दिलेला असतो, की एवढ्याच वेळामध्ये त्याला खेळायचं असतं. म्हणजे असं नाही की खेळताना कुणाचेही बंधन नसते, तर बंधन त्या ठिकाणी खेळताना मुलांना असते. बालक खेळताना सांघिक नाही, संघ, या ठिकाणी बघा सांघिक, हे ध झालेलं आहे. सांघिक भावना म्हणजे संघ निर्माण करून खेळणे, ही त्याची भावना त्या ठिकाणी काय होते, निर्माण होते. बघा, आपण ऑब्झर्व केलेलं आहे आणि आपणही त्या अवस्थेतून आलेलो आहोत. म्हणजे जेव्हा आपण खेळायला लागतो तेव्हा एकटे खेळतात का बालक, तर नाही, ते एक संघ बनवतात आणि संघ बनवून काय करतात, ते खेळतात. म्हणजे ती भावना, संघ निर्माण करण्याची भावना त्याच्या मनामध्ये काय होते, निर्माण होते बालकाच्या. म्हणजे कशाच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून. ते एक टीम बनवतात आणि टीम बनवल्यानंतरच खेळाला त्यांच्या सुरुवात होत असते. म्हणजे या ठिकाणी सांघिक भावना निर्माण होते बालकांच्या मनामध्ये आणि एक संघ बनून, एक टीम बनून ते खेळायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांच्यावर कोणाचं बंधन नसतं, हे स्टेटमेंट बरोबर नाही. त्यानंतर खेळण्यासाठी बौद्धिक क्षमता लागतात. आता खेळण्यासाठी बौद्धिक क्षमता लागते का? जे मुलं इंटेलिजन्स आहेत, अभ्यासामध्ये जे हुशार आहेत तेच मुलं खेळतात असं आहे का? नाही. म्हणजे त्या ठिकाणी बौद्धिक क्षमता लागते का? तर नाही. खेळण्यासाठी बौद्धिक क्षमता लागत नाही, तर त्या ठिकाणी शारीरिक क्षमता लागते. म्हणजे जे मुलं अभ्यासात हुशार असतात ते सगळेच मुलं मैदानावर जाऊन खेळ खेळतात का?
तर नाही, म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता कमी असू शकते. आणि जे मुलं मैदानावर जास्त प्रमाणात खेळतात, म्हणजे कुठल्याही खेळामध्ये त्यांना आवड असते, ते खेळतात, ते मुलं इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक क्षमता त्यांची जास्त प्रमाणात असते, असंही आपण सांगू शकत नाही. म्हणजे खेळण्यासाठी आपल्याला बौद्धिक क्षमता लागतात का, तर नाही लागत. त्या ठिकाणी शारीरिक क्षमता लागते खेळण्यासाठी. खेळण्यासाठी काय लागतं, तर शारीरिक क्षमता लागते, ना की बौद्धिक क्षमता. त्यानंतर खेळ समाजासाठी असतात. खेळ समाजासाठी असतात का, नाही, कारण तो विद्यार्थी त्याच्यासाठीच खेळत असतो. म्हणजे हे सुद्धा काय आहे, स्टेटमेंट बरोबर आहे का, तर नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की बालक खेळताना सांघिक भावना निर्माण होतात, म्हणजे संघ बनवणे, टीम बनवणे, ही जी भावना आहे ती बालकाच्या मनामध्ये निर्माण होते खेळाच्या माध्यमातून. त्यानंतर बघा, आता आजचे जे काही पूर्ण प्रश्न आहेत ते उपयोजनात्मक आहेत. म्हणजे आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण कशा पद्धतीची आपली भावना असली पाहिजे, किंवा आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर बघा, प्रत्येक व्यक्ती हा एकमेव असतो, तो इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असतो. त्याचे कारण म्हणजे बघा, आपण मागील लेक्चरमध्ये पण अभ्यासलं होतं की प्रत्येक व्यक्ती, ऑल इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट. प्रत्येक मानव, प्रत्येक बालक हा एकमेकांपेक्षा काय आहे, पूर्णपणे वेगळा आहे. इवन दोन जुळे मुलं सुद्धा जरी त्यांचा अनुवंश सारखा असेल तरी त्यांच्यामध्ये असणारे पूर्ण गुण हे सारखे नसतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सारखा असतो का, तर नाही. त्याचं कारण इतरांपेक्षा तो वेगळा आहे, भिन्न आहे. त्याचं कारण काय असू शकतं, ऑप्शन दिलेले आहेत बघा. वातावरणातील फरक, आनुवंशिकतेतील फरक, शिक्षण पद्धतीतील फरक, आनुवंशिकता व वातावरणातील फरक. तर काय असेल उत्तर? आता वातावरणामध्ये फरक आहे म्हणूनच फक्त प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा आहे असं म्हणता येईल का, नाही. तर आनुवंशिकतेतील फरक म्हणजे प्रत्येकाचा अनुवंश वेगळा आहे म्हणूनच प्रत्येक मानव हा एकमेकांपेक्षा वेगळा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. जरी अनुवंश सारखा असेल आणि वातावरण वेगळं असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये काय असतो, फरक असतो. म्हणजे आपण फक्त अनुवंश आणि फक्त वातावरण असं म्हणू शकत नाही. त्यानंतर शिक्षण पद्धतीतील फरक म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. जे काही इंग्लिश मीडियम असेल, मराठी माध्यम असेल, सेमी असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिलं म्हणूनच त्यांच्यामध्ये व्यक्तिभेद निर्माण होतो का, तर नाही. आनुवंशिकता व वातावरणातील फरक म्हणजे प्रत्येकाच्या आनुवंशिकता आणि तो ज्या वातावरणात राहतो त्यामध्ये फरक असतो. म्हणूनच काय होतं की प्रत्येक व्यक्ती हा इतरांपेक्षा वेगळा असतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर, आनुवंशिकता व वातावरणातील फरक. यामुळे प्रत्येक विद्यार्थी असेल, प्रत्येक मानव असेल, त्यांच्यामध्ये काय आढळते आपल्याला, भिन्नता आढळते, व्यक्तिभेद आढळतो. जरी अनुवंश सारखा असेल आणि इन्व्हायरमेंट जर वेगळा असेल, वातावरण जर वेगळं असेल, तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा काय असतो, फरक असतो. त्यानंतर बघा, बालकामधील वाईट सवयींना खालीलपैकी कोणत्या मार्गाने सुधारले जाऊ शकते. आता एखाद्या मुलामध्ये काय आहे, वाईट सवय आहे त्याला एखादी, तर आपण कोणत्या मार्गाने ती त्याची वाईट सवय सुधारली जाऊ शकते. रागावून, प्रेमाने व विश्वासाने, आर्थिक दंड व कान उघडणी करून, किंवा शाळेतील नाव कमी करून. तर आपण एक शिक्षक आहोत, मग आपण काय केलं पाहिजे, आपण रागवलं पाहिजे का, एखाद्या मुलाला वाईट सवय आहे त्यासाठी आपण त्याला खूप रागवत राहिलो तर त्याची ते सुधारणार आहे का, तर नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेमाने आणि विश्वासाने त्याची ती वाईट सवय काय करावी लागणार आहे, बंद करावी लागणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ब, 2 नंबरचं, प्रेमाने आणि विश्वासाने. आर्थिक दंड किंवा कान उघडणे सुद्धा आपण करू शकत नाही. एखादा बालक आहे त्याला खूप वाईट सवय आहे, म्हणजे आपण त्याला आर्थिक दंड लावू शकतो का, तर नाही. किंवा त्याचं शाळेतून नाव सुद्धा आपण कमी करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, प्रेमाने व विश्वासाने त्याला जी काही वाईट सवय आहे ती आपण बंद करण्याचा प्रयत्न करू शकतो एक शिक्षक म्हणून. आणि त्यानंतरचा क्वेश्चन बघा, तुम्ही जर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा असेच प्रश्न बघायला मिळतील याच पद्धतीचे. म्हणजे आपल्याला तिथे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी सोपं जाईल. बघा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे. हा जो पॉइंट आहे डिस्ग्राफिया, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. बघा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता कोणत्या दोषाशी संबंधित आहे. बघा, अक्षमता दिलेल्या आहेत काही, तिथं क्षमता झालेला आहे, अक्षमता. लेखन अक्षमता, गणितीय अक्षमता, वाचन अक्षमता आणि वरीलपैकी सर्व. हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे.
डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे, तर ते लेखन अक्षमता, म्हणजे त्या मुलांमध्ये त्याला वाचता येतं, एखादा मुलगा असेल त्याला वाचता येतं पण त्याला लिहिता येत नाही, तर त्याला काय म्हणता येईल, डिस्ग्राफिया. म्हणजे त्याच्यामध्ये कुठली अक्षमता आहे, तो काय करू शकत नाही, लेखन करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे डिस्कॅल्कुलिया, गणितीय अक्षमता. त्याला लिहिता येतं, वाचता येतं, पण त्याला काय करता येत नाही, गणित सोडवता येत नाही. म्हणजे काय आहे, डिस्कॅल्कुलिया ही त्याच्यामध्ये अक्षमता आहे. त्यानंतर आहे डिस्लेक्सिया. हे माहिती असू द्या, डिस्लेक्सिया यावर प्रश्न विचारले जातात टीईटी मध्ये, इव्हन सीटीईटी मध्ये. सीटीईटी मध्ये जास्त फोकस असतं या टॉपिकवर, पण टीईटी मध्ये सुद्धा असे एकदम साधे की डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे, डिस्कॅल्कुलिया काय आहे किंवा डिस्लेक्सिया काय आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता. एखादा मुलगा लिहितो खूप काही पण त्याला वाचता येत नाही, तर त्यामध्ये कुठला दोष आहे, तर डिस्लेक्सिया असं त्याला म्हटलेलं आहे की वाचन अक्षमता. डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अक्षमता आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता. ज्या मुलाला वाचता येतं पण लिहिता येत नाही, तर कोणता दोष आहे, डिस्ग्राफिया आहे. त्यानंतर लिहिता येतं, वाचता येतं पण गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीत, म्हणजे डिस्कॅल्कुलिया. त्यामध्ये गणितीय अक्षमता आहे. आणि असंही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अक्षमता असू शकतात. काही मुलांना लिहिता येतं पण वाचता येत नाही, काही मुलांना वाचता येतं पण लिहिता येत नाही, आणि काही मुलांना लिहिता पण येतं, वाचता पण येतं, पण गणिताचे प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आहे, कुठल्या पद्धतीची अक्षमता आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता, डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अक्षमता, आणि डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता. तर या ठिकाणी आपला डिस्ग्राफिया विचारलेला आहे, म्हणजेच लेखन अक्षमता. हे टीईटीच्या पेपरमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट टीईटीचा जो काय आपला पेपर होणार आहे त्यामध्ये, की डिस्कॅल्कुलिया कशाशी संबंधित आहे किंवा डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे. जोड्या लावा सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, की एका ठिकाणी हे दोष दिलेले आहेत, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया, डिस्लेक्सिया, आणि पलीकड दुसऱ्या साईडला लेखन अक्षमता, गणितीय अक्षमता किंवा वाचन अक्षमता असं आपल्याला दिलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर आपल्याला ते मॅच करायला सांगितलं जातं की जोड्या लावा. म्हणजे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे की वाचन अक्षमता आहे म्हणजे नेमकं काय आहे त्यामध्ये. एखाद्या मुलाला वाचता येत नसेल तर आपण त्याला काय म्हटलेलं आहे, डिस्लेक्सिया. त्यानंतर डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता, आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अक्षमता. हे आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 15 क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे, आणि हे पूर्ण क्वेश्चन टीईटीच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. याला आपण उपयोजनात्मक प्रश्न असं म्हणतो, कारण आपण एक शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे, म्हणजे एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपली काय भूमिका असली पाहिजे, तर या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले जातात टीईटीच्या पेपरमध्ये. तर अशाच पद्धतीने आपण पुढील लेक्चरमध्ये सुद्धा टीईटीच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, आणि भावी शिक्षक जे होणार आहेत, मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत शेअर करा, म्हणजे या लेक्चरचा त्यांना सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.